नमस्कार मित्रांनो, स्टुपिड फॉर स्टडी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, 10वी आणि 12वीच्या रिझल्टच्या संदर्भात एक महत्त्वाचे अपडेट या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. त्याआधी जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल किंवा अद्याप जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. तर मित्रांनो, 10वी-12वीची परीक्षा संपल्यानंतर आता विद्यार्थ्यांना निकालाचे वेध लागले आहेत. तर निकाल वेळेत लावण्याचे नियोजन बोर्डाने केले आहे. त्यानुसार 25 मेपर्यंत 12वीचा तर 10वीचा निकाल 6 जूनपूर्वी जाहीर होईल. अशी माहिती बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या ठिकाणी दिलेली आहे. तर परीक्षेत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा जुलैमध्ये होईल असेही त्यांनी सांगितले. तर यंदाच्या इयत्ता 10वीच्या परीक्षेला 17 लाख तर इयत्ता 12वीसाठी 12 लाख विद्यार्थी परीक्षेत बसले होते. तर आता इयत्ता 12वीच्या 99% उत्तरपत्रिका तपासून पूर्ण झाल्या आहेत. तर 10वीच्या विद्यार्थ्यांच्या 85% उत्तरपत्रिका तपासून पूर्ण झाल्या आहेत. तर बोर्डाकडून दररोज उत्तरपत्रिका तपासणीचा आढावा घेतला जात आहे. तर प्रात्यक्षिक परीक्षेचे गुण सध्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर यापूर्वीच नोंदवून ठेवले असून आता उत्तरपत्रिका तपासून जशा पूर्ण होतील तसे गुणपत्रिका तयार होत आहेत. आता 1 महिन्यात इयत्ता 12वीचा निकाल जाहीर होईल. त्यानंतर इयत्ता 10वीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात प्रसिद्ध होणार आहे. तर गतवर्षी 12वीचा निकाल 25 मे रोजी लागला होता. तर यंदाही त्याच वेळी किंवा त्यापूर्वी निकाल जाहीर होईल असे बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. तर थोडक्यात सकाळ न्यूजपेपरने न्यूज दिलेली आहे. तर 12वीचा 25 मे तर 10वीचा निकाल 5 जूनपूर्वी तर असं या ठिकाणी स्पष्ट करण्यात आलेलं आहे. तसेच विद्यार्थ्यांची जुलैमध्ये या ठिकाणी पुरवणी परीक्षा होणार असल्याचं देखील सांगण्यात आलेलं आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. अशाच एज्युकेशनल अपडेट्स आपल्या चॅनलवरती येत राहणार आहेत. तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरती जाऊन आपल्या टेलिग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग.